नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खूपच मस्त बडीशेपचं सरबत करतोय आणि हे इन्स्टंट वालं सरबत आहे। याला जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होतं आणि ना ह्या सरबतमुळे तुमच्या पोटाला तर थंडावा मिळणार आहे आणि ना तुमचं पोट दिवसभरासाठी हे थंड थंड राहणार आहे। तर हे सरबत नक्की ट्राय करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा। तर इथे ही बडीशोप मी भिजत घातली होती। 1 तासाभरापूर्वी ही बडीशोप भिजवली की ही चांगली भिजते। तर तासभर झालेला आहे आणि ही बडीशोपचं पाणी जे आहे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये या बडीशोपचा अर्क चांगला उतरलेला असतो। हे आपल्याला सरबतासाठी पाणी वापरायचे आणि ही बडीशोप आहे ना, ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची। तर भिजलेली बडीशोप मिक्सरला वाटून घ्यायची थोडंसं पाणी घालून। तर मी अशीच आधी वाटते, नंतर पाणी घालून मग वाटून घेते। तर पाणी घालून आपण ही बडीशोप वाटून घेतली। तर आता याला गाळून घेऊया। हे सरबत जे आहे ना, हे सरबत अशा पद्धतीचं आमची आई करायची लहानपणी। म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला आई उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं सरबत करून द्यायची। खूप छान लागायचं। ते दिवस आठवतात तर तेव्हा म्हणजे त्या दिवसांची खूप आठवण येते आणि मग तेव्हाच्या त्या गोष्टी, जे पदार्थ आपण खाल्लेले पिल्लेले असतात तर ते आठवतात। तर आता इथं आपण हे बडीशोपचं पाणी आहे ना गाळून घेतले, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केले, नॉर्मल पाणी। आणि आता लिंबू आपल्याला पिळून घालायचे। तर 1 लिंबू पूर्णपणे मी पिळून घातलेला आहे। 4 माणसांसाठी आपण सरबत करतोय। तर इथे पाऊण वाटी एवढी साखर घातली। अर्धी ते पाऊण वाटी साखर घालू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार। जसं सरबत तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तसं तुम्ही साखर ॲड करू शकता। थोडंसं अजून पाणी घातले आणि थोडंसं 1 पाव चमच्यापेक्षा पण कमी मीठ घालायचे। मिठामुळे या सरबताची चव वाढते। तुम्ही बघू शकताय। सरबत हे बडीशोपचं का करायचं तर आहे ना, बडीशोप ही मुळातच थंड असते, पोटाला थंडावा मिळतो आपल्या या बडीशोपमुळे। आता यामध्ये बर्फ घातलाय आणि पचायला सुद्धा ही बडीशोप हलकी असते आणि मेन गोष्ट म्हणजे आपण जे काही अन्नपदार्थ खाल्लेले असतात, जे पचायला जड असतात, तर ते बडीशोपमुळे पचायला हलके जातात। तर इथे हे आपलं बडीशोपचं सरबत बनवून तयार झाले। भिजवलेला सब्जा वरतून घातले। हे बडीशोपचं सरबत बघितलं ना तुम्ही, किती सोपं आहे बनवायला, एकदम झटपट बनतं। इन्स्टंटवालं सरबत आहे, यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा सिरप वगैरे बनवायला लागत नाही। तर आहे ना, हे बडीशोपचं सरबत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। खूप मस्ट ट्राय रेसिपी आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे औषधी जे सरबत असतील, औषधी पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, ज्यामुळे ना मुळातच आपल्या पोटाला थंडावा मिळतो। मुळात ते पदार्थ थंड असतात। असे पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की खा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःला जपा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा। तर या सरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।